5 4 3 2 जाऊयात सेमीफायनल क्रमांक 1 च्या दिशेनं. पहिला चेंडू ड्राइव्ह केला, अप्रतिम ड्राइव्ह खेळाडू आहे तैनात, कॅच साठी जातोय, विकेटचं पतन फसला जातोय, बॅटर गॉन, फलंदाज प्रसाद बॅक टू डकआउट. चेंडू बॅटीवरती फुल टॉस, ड्राइव्ह केला, माहिती होतं खेळाडू तिथे आहे, पण अखेरीस हा फटका खेळत असताना स्वतःला सावरू शकला नाहीये प्रसाद, आणि अखेरीस पहिल्या चेंडूवरती दीपेश भोईरनं त्याला चले जावचा इशारा केला. सोपान मात्रे नौका बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. वागेश्वर हरिग्राम टीम पहिलीच विकेट त्यांनी सोडली आहे. देखील क्रॉस बॅटरी करण्याचा प्रयत्न खेळाडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर जातोय डीप मिड विकेट रिजन मधून. अगदी एक धाव कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. सेमीफायनल क्रमांक 1 सध्या मात्र तुम्ही पाहताय, आणि दुसऱ्या चेंडूवरती पहिली धाव स्कोर कार्ड वरती सजवली गेली आहे. हरिग्राम वागेश्वर विपक्ष वैदई हर्षिका 11 वाकलन टीम अशी सध्या मॅच खेळवली जाते. कॅप्टन रोहित वरती बरीचशी जबाबदारी असेल या मॅचची, कारण की कॅप्टन लीडिंग ऑफ दी फ्रंट असं म्हटलं जातं, आणि सध्या मात्र टीमची जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. यावेळी देखील अगदी बॅटीच्या बॉटमला निघून जातोय सीमारेषेच्या पार. अप्रतिम फटका, षटकार. दिलंय होय, याचं कॅप्टन मी मैदानामध्ये उभा आहे. जेव्हा तुमच्या खांद्यावरती जबाबदारी येते तेव्हा वय पाहिलं जात नाही, खांदे मजबूत असणं गरजेचं आहे, ते आहेत. यॉर्कर हलक्या हाताने फक्त ग्लान्स केला चेंडूला, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, जागा थांबवले, एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिजन मध्ये तुम्ही पाहिलं तब्बल 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, आणि संघाची धाव संख्या 8 या धाव संख्येवरती. 8 लॉस ऑफ दी 1 विकेट. यावेळी देखील बॅटीच्या अगदी बॉटमला पुन्हा एकदा निशान, वेगानं जातोय, मिसफिल्ड होतीये, चुकी झाली आहे. बॅट अगदी आपण पाहिलं तर थोडासा बँड झाला होता, मात्र चेंडू हाताला स्पर्श करून निघून जातोय 4 धावेसाठी. चौकार. एक चांगली टोटल सध्या मात्र वागेश्वर हरिग्राम संघ मिळवतोय. फुल टॉस चेंडू, अप्रतिम कॅच पकडले. 1 इंच काय असते हे निशांतनं सांगितलं, आणि बरोबर बाउंड्री लाईनच्या 1 इंच पाय त्याचा पुढे होता. नंतर शिवदासनं पकडले ही अप्रतिम कॅच. बॅटर गॉन होतोय, आणि दीपेश भोईरच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज सोपान मात्रे बॅक टू द डकआउट. मैदानामध्ये दाखल होतोय. बरेचसे संकट तुमच्या समोर असतात, ती संकट तुम्हाला रडवतात, पण इतिहास असं सांगतो की संकटच तुम्हाला घडवतात. या मॅच मध्ये इतिहास कोणाचा असेल, कारण की वेड्यासारखं खेळावं लागेल. आणि होय, वेडेच लोक इतिहास घडवतात, आणि शहाणी माणसं तोच इतिहास वाचत बसतात. हा वेगळा इतिहास आहे. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला गेलाय, रडणाऱ्यांचा नाही. हाही वेगळा इतिहास आहे. इतिहास घडवायचा तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 100% प्रयत्न करावा लागेल. रोहित कॅप्टन स्ट्राइकला, ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला, मात्र दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर मयुरेश भोईर गोलंदाजीसाठी दाखल होतोय.
वैदई हर्षिका 11 वाकलन टीम कडून ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र मयुरेश भोईर. पहिला चेंडू अगदी बॅटीच्या बॉटमला वेगाने जातोय. वन बाउन्स सीमारेषे पार. अप्रतिम फटका चौकार. रोहित या मॅच मध्ये जबाबदारीचं क्रिकेट खेळत असताना एखाद्या संघाचा संकटमोचक ज्या पद्धतीने धावत यावा तसा हा कॅप्टन धावत येतोय आणि संघासाठी धावा मात्र गोळा करतोय. संघाची धाव संख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. एक खूप मोठं प्रेशर या खेळाडूवरती होतं कारण की टॉस केल्यानंतर तब्बल 5 मिनिटं या खेळाडूने मागितले होते आणि या खेळाडूला नाइलाजानं बॅटिंग घ्यावी लागली. घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यापेक्षा घेतलेला निर्णय योग्यच आहे हे आता बॅट्समनला दाखवावं लागेल. मात्र दुसऱ्या साइडला मयुरेश भोईरच्या गोलंदाजीची सुरुवात चौकाराने झालेली असताना तो आता कशा पद्धतीने 5 चेंडू घेऊन येईल हेही प्रेक्षकांना बघायचंय. मयुरेश भोईर 5 चेंडू आता मात्र कशा पद्धतीने कल्पनेने टाकेल ते बघायचंय. थोडासा खाली राहिला बॅट वरून फिरली गेली सबमरीन. कारण की बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये सबमरीन डिलिव्हरी पार पडतात. एखादी पाणबुडी जशी जमिनी लगत जावी तिला सबमरीन म्हटलं जातं आणि हाच तो चेंडू. 16 धाव संख्या. यावेळी देखील पुन्हा खाली राहतोय. चेंडू उसळी घेत नाहीये. फलंदाजाच्या मनामध्ये जी उंची ग्राह्य धरली होती त्या उंचीच्या विरोधामध्ये चेंडू अगदी जमिनी लगत जातोय. हा कमबॅक आहे. मयुरेश भोईरच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं आणि नंतर आपल्या भात्यातील चांगले चेंडू त्याने बाहेर काढले आणि आता रोहित आणि विशाल भोपी दोघेही खेळपट्टीच्या मध्ये चर्चा करून पुन्हा बाजूला झालेत. चर्चा केल्यानं विषय मिटतो असं म्हणतात. हा मिटेल का? बॅटीवरती सर आला नाहीये. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, चांगला कमबॅक म्हणता येईल, चांगला टप्पा देखील म्हणता येईल. कारण की मयुरेश भोईरनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. 2 डॉट देखील आलेत. तर दुसऱ्या साइडला विशाल भोपी या मॅच मध्ये पहिला चेंडू फेस करतोय. सेमीफायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. गती परिवर्तन फटका चांगल्या पद्धतीने ड्राइव्ह केला, लॉफ्ट केला चेंडूला. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. आता देखील सिंगलच भेटतीये. आता देखील एकच धाव भेटतीये. एका साइडला धावेची भूक फलंदाजाला, दुसऱ्या साइडला डॉट काढण्यासाठी गोलंदाज आहे. एका साइडला आपण पाहिलं तर हरिग्राम वागेश्वर टीम, तर दुसऱ्या साइडला वैदई हर्षिका 11 वाकलन टीम. 1 टू गो. एक चेंडू आता. यावेळी देखील आपण पाहिलं तर मनगटाच्या साह्याने डीप बॅकवर्ड स्पेल रिझनला आणखीन एक बॅटर गॉन. विकेटचं पतन. फलंदाज आउट होतोय. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागला. रोहित कॅप्टन बॅक टू द डकआउट. यांचं देखील मैदानावरती शुभ आगमन झालंय. आपले देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच संदीपजी ढोंगरे यांचं देखील मैदानावरती शुभ आगमन झालंय. आपले देखील सहर्ष स्वागत. या 2 मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. नक्कीच त्यांना मी विनंती करीन की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच समीर शेठ फडके यांचा फटाक्याच्या आतिषबाजीने नक्कीच स्वागत केलं जात आहे. तिकडं चर्चा त्याच्या नावाची चालती रे. समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती रे. समीर ची एंट्री होता कंट्री हलती रे. नक्कीच थँक्यू. श्री समर्थ एंटरप्राइजेसचे ऑनर समीर शेठ फडके यांची दमदार एंट्री आपण पाहतोय. त्यांच्या समवेत संदीपजी ढोंगरे हे देखील मान्यवर व्यासपीठावरती स्थानापन्न होताना आपण पाहतोय. बॅक टू द क्रिकेट.
शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. मानस भोईर सध्या मात्र यावर देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, अगदी एक धाव मात्र कंप्लीट घेतली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर एक पाऊल पुढे जाते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. टीमची टोटल अगदी 19 या आकड्यावरती. यावेळी बॅटीच्या अगदी बॉटमला आहे खेळाडू. आणखीन एक विकेट, आणखीन एक बॅटर गॉन होतोय. मोठा धक्का वागेश्वर हरिग्राम टीम. एकोणीस धावसंख्या या मॅच मध्ये. आता मानस भोईर देखील विकेटच्या मागे विकेट घेत चालला, कारण की आतापर्यंत दीपेश भोईरच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट आली, पहिल्या चेंडूवरती देखील विकेट आली. मयुरेश भोईरच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आणि मानस भोईरनं देखील विकेट घेतली आहे. नवीन फलंदाज नीरज म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पायावरती जरूर आदळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. ही धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबल या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त एक षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. म्हणजेच काय, सिंगल डबल वरती जरा जास्त विश्वास ठेवलाय बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम या टीमनं. आणि बॉलिंग अटॅक देखील तसाच राहिलाय, जिथे एकेरी दुहेरी धावावरती विश्वास ठेवावा लागला. अप्रतिम मॅच सध्या. गोलंदाजी अटॅक जबरदस्त राहिलाय. विकेट करण्याचा प्रयत्न, स्लिपचा खेळाडू आहे अगदी त्याच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज, आणखीन एक मोहरा बाद. बॅटर गॉन. वीस धावसंख्या 20. रोहन भोपी दाखल झाला मैदानामध्ये. तब्बल चेंडूचा खेळ शेवटच्या षटकामध्ये अद्याप झालेला आपण पाहिलं तर 4. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. शेवटचं षटक सेमीफायनल क्रमांक 1. हो, बॅटीवरती अगदी फुल टॉस हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मिड विकेट रिजन मधून अगदी क्षेत्ररक्षण कंप्लीट होत आहे. फेकी तुम्ही पाहताय, डायरेक्ट थ्रो, फक्त एक सिंगल धाव. आता शेवटचा चेंडू येईल या इनिंगचा. सेमीफायनल क्रमांक 1 अगदी बाय भेटला फायनल मध्ये. फायनलचं तिकीट उमरोली या टीमला भेटला आज. बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीपती सर आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाते. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. फेकी तर अप्रतिम नाही राहते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे, ती अपूर्ण राहील आणि 2च धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या 23 आणि 24 धावेचं आव्हान वैदई हर्षिका 11 वाकलन टीमच्या समोर सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये ठेवलं जात आहे. प्रथम बॅटिंग करताना वागेश्वर हरिग्राम संघाकडून 24 धावेचं आव्हान. खुशाल भाई पाटील त्या हात त्याच्या डोक्यावर. खुशाल भाऊला टाळणार नाही, पुढे असू दे मंत्री र. खुशाल भाऊला टाळणार नाही, पुढे असू दे मंत्री र. अन समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती र. अन समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती र. सारे पनवेल तालुक्यामध्ये त्याच्या लागे न कोणीही नदी. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती र. समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती र. समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती
मंत्री र. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही ऐकला. सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, 24 धावा अडवल्या जातात की त्या घडल्या जातात, हे ऐकण्यासाठी या मॅचचं हलतं बोलतं खेळतं चित्र आपण ऐकूयात साई पाटील सर यांच्या वाणीतून राहिलेली मॅचची कहाणी. तर आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्टमेंट झाल्या होत्या. सामना पाहतोय आपण उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना वागेश्वर हरिग्राम आणि वैदई हर्षिका 11 वाकळण. तर 2 धावसंख्येची पेनल्टी जरूर आता ऍड करण्यात येईल खरं तर वागेश्वर हरिग्रामला, कारण की 12 प्रतिनिधी ड्रेस कोडमध्ये नव्हता तिथपर्यंत ठीक आहे. एक खेळाडू आपला टी शर्टवर उतरला, पण आता एक खेळाडू आता जीन्सवरती देखील पाहायला मिळतोय आणि शूज देखील नाही आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ते पाहता. आता 2 धावसंख्येची पेनल्टी आणि ज्या व्यक्तिमत्वाचा नावउल्लेख मी अगोदरच केलं होतं की वैदई हर्षिका 11 म्हटलं तर हरीश भोईर यांचं पाठबळ नेहमीच राहिलंय आणि या संघाचे पुरस्कर्ते हरीशेठ भोईर यांचं शुभ आगमन झालंय. नेहमीच या संघाच्या आणि वाकळणगावच्या पाठीशी ते असतात. तर विनंती असेल त्यांना की या आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. सन्माननीय हरीशेठ भोईर, कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा वाकळण संघ उतरतो, खास करून 40+ संघ जेव्हा उतरतो तर तेव्हा नेहमीच पानानं ते पुरस्कर्ते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज या रेग्युलर संघाला देखील ते पॅक करत असताना आपण पाहू शकाल वैदई हर्षिका 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाचे पुरस्कर्ते हरीश भोईर या ठिकाणी आलेत. हरीश भोईर यांना विनंती आहे की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल ग्रामस्थ मंडळ चषक डोंगऱ्याचा पाडा या पर्वामध्ये. 2025 हे पर्व आपण अनुभवतो आणि आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे टेक्निशियन टीम मेंबर अंकित दादा देखील आपली आठवण करतायत. तर या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. 23 बनवल्या होत्या, 2 धावसंख्येची पेनल्टी लागली 21, म्हणजे आता लक्ष 22चं असेल. स्ट्राईक येण्यावरती फलंदाज मयुरेश ज्यानं गोलंदाजी चांगली केली आणि नॉन स्ट्राईक येण्यावरती शिवदास गायकरला आपण पाहतोय. जगदंबा वाकळणसाठी खेळत असताना अतिशय दमदार खेळ शिवदासचा देखील पाहिला आहे, परंतु आज त्यानं गोलंदाजी केली नाही. ॲज अ ओपनर आज या संघामध्ये भूमिका तो पूर्ण करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती प्रसादला आपण पाहतोय. पहिला चेंडू तर चांगला डिलिव्हर केलाय डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात. इथे फटका सजवायचा होता, चेंडू निघून जाईल तो फाईन लेगच्या रिजनला. पंचांचा इशारा येतो बाईचा. संघाच्या खात्यामध्ये ह्या 4 धावा आणि 4 पाठलाग करायला सुरुवात केली आहे ते वैदई हर्षिका 11 वाकळण ह्या टीमनं. सहर्ष हार्दिक स्वागत. संघ दमदार खेळ करतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. यस, आमचे तरणगावचे एक उत्कृष्ट पुरस्कर्ते आपण पाहतोय. दादा या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नेहमीच नितीन केणी यांना आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून एक रजनी क्रिकेट स्पर्धा गतवर्षी देखील आपण पाहिली होती आणि त्यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नो बॉल, पंचांकडनं इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव आणि धावफलकावरती धावसंख्या 5 पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल दरम्यान हा चेंडू लाभ केला. चेंडू हवेमध्ये फ्री हिटचा हा बॉल आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एकच धावेवरती समाधान मानलं ते शिवदासनं. त्याला माहिती आहे इथे विकेट देखील टिकवणं गरजेचं काम आहे, कारण की मागची मॅच आपण पाहिली लो स्कोरिंग सामना होता, परंतु मॅच हाय व्होल्टेज झाली आणि सामना तिथे डिफेंड केला तो उमरोली टीमनं आणि थेट हा संघ फायनलमध्ये देखील दाखल झालाय. अगदी आज तारे सितारे त्यांचे गर्दिशमध्ये असं म्हणावं लागतील, कारण की पहिले 2 सामने त्यांनी सहजगत्या जिंकले, त्यानंतर चित्तथरारक लढत झाली आणि नशिबाचा कॉल देखील त्यांच्या बाजूने आला आणि आता थेट मेगा फायनलमध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. दूरचा प्रवास करून ते इथे आलेत आणि आज त्यांची जादू देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली. आजचा दिवस गाजवला खरं तर उमरोली टीमनं, परंतु वागेश्वर हरिग्राम संघाचा विचार केला तर एक दमदार संघ आहे. वाकडी परिसरातील एक नामांकित संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे, परंतु आज हवा तसा खेळ झाला नाही. पहिला दिवस स्पर्धेचा गाजवला होता, परंतु आज फलंदाजी खराब झाली. जे टार्गेट सेट व्हायला हवं होतं ते झालं नाही. इथे फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक, चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार आणि तिसऱ्या पंचांची माग करण्यात आली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय, जे एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगसाठी दिला जातो आणि त्याची आता मागणी करण्यात आली आहे ती टीम वाकळणकडनं.
येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. दी क्रीजच्या कोण्यामध्ये गेला होता आणि तिथनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सफल झाला. षटकार तर आलाय आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती 13 धावा. हा, थँक्यू. याच दरम्यान भीमशेठजी फडके यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. व्यासपीठावरती रवाना होताना आपण पाहतो, नक्कीच त्यांचं शुभ आगमन होतं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्वागत करत असताना फलंदाजांना आपण पाहतोय फटका हा देखील चांगला होता, परंतु टायमिंगचा अभाव, कारण की ज्या प्रकारे चेंडू बॅटवरती मिडल व्हायला हवं होतं तसं घडलं नाही. या धावा 2 प्राप्त झाल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक 15 वरती. समीकरणाचा विचार केला तर पेनल्टी लागल्या कारणास्तव 22 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. फक्त गरज 7 धावसंख्येची. टीम उमरोळी आपला संघनायक आमच्या दिशेनं लगेच रवाना करायचा आहे. 10,953 व्ह्युअर्सनं ही स्पर्धा आज एन्जॉय केली. हा रेकॉर्ड आहे. खरं तर ग्रामीण टेनिसचा हा सध्याच्या घडीला रेकॉर्ड बनताना पाहायला मिळतोय. कालच आपण कुणाल लते सरांच्या आवाजात ऐकलं की लाखाचा पल्ला ग्रामीण बिग बॅशमध्ये पार झाला आणि हे यश आहे खरं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचं. आणि हे यश आहे आपल्या नवोदित खेळाडूंचं, हे यश आहे टेनिस बॉलच्या ताऱ्या सिताऱ्यांचं. ग्रामीणचं क्रिकेट आता अगदी प्रगल्भ होत चाललंय, प्रसिद्ध होत चाललंय. प्रकाश झोतात येणारे भरपूर खेळाडू अगदी प्रसिद्धीच्या झोतात देखील पाहायला मिळत आहेत. कारण की सध्याच्या घडीला 2 गोष्टींचं ट्रेंड आहे, एकतर बैलगाडा शर्यत आणि दुसरं टेनिस बॉल क्रिकेट. या क्षेत्रामध्ये जितके आपण चमकाल तितके आपण प्रसिद्ध व्हाल ह्यात शंकाच नाही. या पहिला चेंडू लॉप केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड आहेत आणि इथे मात्र फलंदाज बाद. धक्का पहिला. क्षेत्ररक्षक नीरज होते त्या ठिकाणी. नीरजनं हा झेल पकडला आणि या झेलनं खेळ समाप्त झाला. तो शिवदास गायकरचा. अपेक्षा होत्या त्याच्याकडनं, परंतु फक्त 1 धावसंख्येचं योगदान तो देऊ शकला आणि बाद होतोय तो 15 आकड्यावरती. संघाच्या 15 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. चांगला संघ, युवा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि या युवा संघाला चालना देत असताना हरीश शेठ भोईर यांना आपण पाहू शकाल. खरं तर वाकळणगाव म्हटलं तर अगदी प्रसिद्ध संघ आपल्याला सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतो, तो जी स्पोर्ट्स वाकलन संघ. आणि खास करून महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा बायकरमॅन त्या संघातनं बिलॉंग करताना आपण पाहू शकाल. जवळजवळ वाकळणगावचा विचार केला तर बाईकचं शोरूम त्या गावामध्ये आहे, हे सातत्यानं आपण म्हणतो. अनेक साऱ्या बाईक जिंकणारे खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला जो बाद होणारा खेळाडू शिवदास, त्याच्या नावावरती देखील आपल्याला एक बाईक पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकावरती 16 आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 षटकामध्ये किमान 30-35 धावा जर बनवल्या असत्या तर फाईट बॅक जरूर करू शकला असता तो वागेश्वर हरिग्राम संघ, परंतु तसं घडलं नाही. इन्व्हेस्टमेंट कमी होती आणि त्यातल्या त्यात आज हा संघ दुरून आला, थोडासा उशिरानं देखील आला. सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित देखील नव्हते, ड्रेसकोटमध्ये देखील नव्हते. कदाचित ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही संघ अनेक ठिकाणी उपस्थित असतात, अनेक ठिकाणी ॲट अ टाइम स्पर्धा चालू असतात. अशा मोमेंटला प्रत्येक ठिकाणी वेळेवरती पोहोचणं, आपला पूर्ण स्क्वॉड उपस्थित करणं, या गोष्टी कधी कधी पूर्ण होत नाहीत. त्या अनुषंगानं आता काहीशे खेळाडू त्यांचे देखील उपस्थित नसावेत. सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू आता डीप कव्हरच्या दिशेनं रवाना झालाय, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि वेगानं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट देखील होत आहेत. सिंगल डबलनं विजयाच्या अगदी समीप येत असताना वैदई हर्षिका 11 वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा धावपळकावर, गरज फक्त 4 धावसंख्येची. कमी टोटल नोंदवलं भाग्येश्वर हरिग्रामनं आणि ते आता वाचवण्यामध्ये अपयशी होतील की काय असं चिन्ह जरूर पाहायला मिळतात. धावचीची संधी आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का, फलंदाजाला परतावा लागेल आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये मयुरेश बाद झालाय.
याचंच कारण की त्याला आता प्रमोट करण्यात आलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सोपान म्हात्रे यांना आपण पाहतोय, एक अनुभवी गोलंदाज, नेहमीच भरपूर जबाबदारी आपल्या खांद्यावरती अनेक वर्ष जनहरिग्राम टीमसाठी सांभाळली आहे आणि तो खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळकावरती 18 धावा, 4 धावा अजूनही बनवणं बाकी आहे. म्हणजे 2 धावसंख्येची पेनल्टी लागली आहे तरी देखील अजून 4 वाचल्या आहेत. म्हणजे 6 मध्ये 4 डिपेंड देखील होऊ शकतात. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कधी कधी 6 चेंडू 1 देखील निघत नाही. रायगड प्रीमियर लीग आपण पाहिलं, 6 बॉल 1 देखील निघाली नाही आहे. हे क्रिकेट आहे. आणि कधी कधी 6 चेंडू 24 देखील निघतात. मागच्याच खरं तर अगदी वर्षाच्या एंडिंगला 2024च्या एंडिंगला शिरवली गावामध्ये स्पर्धा भरवण्यात आली होती. चिंचवलीची ती स्पर्धा होती आणि घोटक्यामचा संघ त्या ठिकाणी खेळ करत होता. रोहन कदम खेळत होता. अंतिम षटकामध्ये 6 मध्ये 24ची गरज होती आणि 4 चेंडू 4 षटकार ठोकले होते. म्हणजे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. धावसंख्येचा विचार केला 19 धावा, गरज 3 धावसंख्येची आहे. पॅनल्टी लागली आहे, त्या कारणास्तव ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अन्यथा 24 बनवायच्या होत्या परंतु 2 धावा इथे कपात करण्यात आल्या. 3 धावसंख्येची आवश्यकता, चेंडू 5 शिल्लक आहेत. फ्लोरलेनचा चेंडू ड्राईव्ह करण्यात आलाय. अगदी ऑफ ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये, बॅकअपला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. स्कोर इज लेवल. धावसंख्येची बरोबरी झाली आहे परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. विजयापासनं फक्त 1 पाऊल दूर आहे. विजयापासनं फक्त 1 धाव दूर आणि अगदी आता थेट मेगा फायनल मध्ये दाखल होत असताना टीम वाकलनला देखील आपण पाहू की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अटॅकिंग फील्ड अजून देखील सामना सोडला नाहीये टीम हरिग्रामनं ते दाखवत असताना. शेवटचे 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 1 धाव विजयासाठी. चांगला फटका आणि विजयी फटका आलाय तो फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं. सामना जिंकला तो अर्थातच वैदई हर्षिका 11. वाकळणनं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम वागेश्वर हरिग्राम. परंतु ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवला, चांगला परफॉर्मन्स. चेंडू आपण द्यायचा आहे. खेळाडूला विनंती आहे चेंडू द्या. आमचे बरेचसे चेंडू आज कंपनी एरियामध्ये देखील गेलेत. आता चेंडूंची कमतरता आहे तर द्या आपण चेंडू लगेचच या